सुधाकरने दाखवले सर्व पुरावे सावी आणि धैर्यला. सावी आणि धैर्यच्या पायाखालची जमीन सरकली तर दामिनीच्या मात्र पोटात मोठा गोळा आला. मित्रांनो, जुळली गाठ ग मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलंय चला जाणून घेऊया. मित्रांनो, पुढील भागाच्या प्रोमोमध्ये असं दाखवलंय की आता मात्र मधुसूदनचा जो खून झाला होता त्या खुनाचे सर्व पुरावे आता सुधाकरच्या मोबाईल मध्ये असतात. सुधाकरच्या मोबाईल मध्ये ते फोटोज असल्यामुळे सुधाकर आता घरी आलेले असतो. धैर्यने मात्र पोलिसांना सांगून ठेवलेलं असतं की त्यांना थेट माझ्या घरी घेऊन या त्यांचं लोकेशन ट्रेस झाल्यानंतर. आता लोकेशन तर ट्रेस झालेलं असतं आणि सुधाकरला घरी आणण्यात येतं. त्यावेळेस मात्र सावी लगेच आता त्यांना बोलू लागते की काका तुम्ही कसे आहात. असं बोलल्यानंतर मात्र सावीचं नाटक आता सगळ्यांसमोर उघड येतं. सावीला बरं वाटत आहे हे मात्र दामिनीला समजू लागतं. तर मित्रांनो, आता सुधाकर त्याच्या मोबाईल मधले सर्व फोटोज खुनाचे जे आहेत ते आता धैर्य सावीला दाखवत असतो. कारण त्याच्या एका माणसाने ते सर्व फोटोज तिकडनं काढलेले असतात. ज्यावेळेस ती कार जी आहे दामिनी ड्राईव्ह करत असते आणि मधुसूदनला ती उडवत असते याचे सर्व पुरावे मात्र मित्रांनो त्या मोबाईल मध्ये आता असतात. ते फोटोज पाहिल्यानंतर खरोखरच आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तर पोलीस देखील तिकडेच असतात. तर मित्रांनो, दामिनी आता तिकडनं पळ काढेल की पोलिसांच्या तावडीत सापडेल पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे. येणारा पुढील भाग जो आहे तो अतिशय जबरदस्त असणार आहे. त्या भागामध्ये कदाचित दामिनीला आता जेलमध्ये टाकण्यात येईल. तर मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा.